नमस्कार, मैं हूं विनय पाठक की भारत न्यूज में आपका स्वागत है। आइए देखते हैं सियासी पारे और मुंबई से जुड़ी इन विशेष खबरों को। महाराष्ट्र नवनिर्माण सेना और शिवसेना गठबंधन के तहत सायन कोलीवाड़ा विधानसभा के वार्ड नंबर 175 से उम्मीदवार अर्चना दीपक कासले ने अपना नामांकन दाखिल कर दिया है। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पुराने नेता दीपक कासले की पत्नी अर्चना कासले को इस गठबंधन के दम पर वार्ड 175 से प्रबल दावेदार माना जा रहा है। वो स्थानीय निवासी हैं और अर्चना कासले खुद हमेशा समाज सेवा में अग्रणी रही हैं। अब राजनीति में कदम रखते हुए वे राजनीतिक गलियारों में अपनी पहचान बनाना चाहती हैं। सबका दर्द समझने वाली और नर्म स्वभाव की ये महिला उम्मीदवार चुनावी मैदान में उतरते ही वार्ड 175 में मुकाबले को कड़ा कर रही हैं। गठबंधन की ताकत और स्थानीय समर्थन से अर्चना कासले की जीत की संभावनाएं मजबूत नजर आ रही हैं। इस नामांकन से मुंबई महानगर पालिका चुनाव में सायन क्षेत्र की राजनीति गर्मा गई है। वोटरों की नजरें अब इस रोचक मुकाबले पर टिकी रहेंगी। मी काम करणार म्हणून सर्वप्रथम जय महाराष्ट्र सर्वांना। आणि राज साहेबांनी मला 175 या वार्डामधून मला संधी दिलेली त्याच्यासाठी मनपूर्वक आभार। युतीचे सर्व कार्यकर्ते आणि उमेदवार आहेत त्यांनाही सुद्धा गेले 5 वर्षाची कामं झालेली नाहीत आपल्या वार्डामध्ये, काही गोष्टी शिल्लक राहिलेल्या आहेत त्या मी माझ्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन। ज्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करीन। मी जे आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मला जी जिम्मेदारी दिली, माझ्या मुलीला जबाबदारी दिली आहे आणि ताईला जबाबदारी दिली आहे, याचा आम्ही पुरेपूर पक्षाला आणि नागरिकांची जी कामं उरलेली आहेत, काही नागरिकांची कामं नाही झालेली आहेत, महिलांना काही राहिलेले आहेत अडीअडचणी आहेत, त्या दूर करायचा आम्ही एक प्रयत्न करू। काय सांगणार, फर्स्ट प्रेफरन्स तुम्ही कुठला कामाला देणार? फर्स्ट प्रेफरन्स माझ्याकडे ना स्वच्छता, जे माझ्याकडे जी चाली आहेत, माझ्या वॉर्डमध्ये जे चाली आहेत ते, आणि काही स्लम आहे, स्लममध्ये जी स्वच्छता आहे, गटराचे पाण्याचे, गटरमध्ये पाणी गटराचं पाणी पाण्यामध्ये जातं आणि पाण्याची एवढी समस्या आहे त्या चालीमध्ये आणि झोपडपट्टीमध्ये टॉयलेटची समस्या आहे। ही समस्या पहिला त्याच्यात दूर करणार, कारण महिलांना जे पाहिजे, पहिला महिलांना जे काम लागतं ते पाणी आणि स्वच्छता आणि सुरक्षा। जे चालीमध्ये जे सुरक्षा नाही आहे, चालीमध्ये जे राहणार आहेत त्यांना तिकडे भीती वाटते, रात्रीचे 9 वाजल्यानंतर लाईटी नाही आहेत। मागच्या नगरसेवकांनी तो बिल्डिंगमध्ये राहतो म्हणून त्यांनी काहीच केलेलं नाही तिकडे। तुम्ही चला तिथे स्वच्छतेचा खर्च आहे ते बघा तुम्ही। बहरहाल खबरों का सफरनामा करते हैं समाप्त। विनय पाठक को दीजिए इजाजत। हम फिर मिलते हैं नई खबर नए सफर के साथ।